महत्वाची बातमी मंत्रालयामधील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामध्ये नासधूस झालेली आहे। अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयामध्ये नासधूस झाली आणि फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेनं पोबारा केला। उपमुख्यमंत्र्यांचंच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। मंत्रालय सुरक्षा विभागाकडून अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। माफ करा, कॅमेरामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कैद झालेला आहे। तर आता मंत्रालयाच्या परिसरामध्ये बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। मंत्रालयामधील फडणवीसांच्या कार्यालयामध्ये नासधूस झाली। या महिलेनं काल संध्याकाळी 6:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी जी आहे ती या ठिकाणी काढून टाकली आणि आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या महिलेचा शोध जो आहे तो सध्या घेतला जातो। फडणवीसांच्या नावाची पाटी या महिलेनं काढून फेकून दिली आणि त्यानंतर या महिलेनं पोबारा केला। पोलीस या ठिकाणी पोहोचेपर्यंत ही महिला या ठिकाणाहून निघून गेलेली होती आणि आता 6व्या मजल्यावर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। तर हीच ती दृश्य जी आहे ती आपण पाहता। या दोन दृश्यांमधून आपल्याला लक्षात येईल की नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं। काल संध्याकाळी 6:30 वाजता ही महिला जी आहे ती 6व्या मजल्यावर आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये तिने नासधूस केली। फडणवीसांच्या नावाची पाटी जी आहे ती तिने या ठिकाणी काढली आणि फेकून दिली आणि त्यानंतर ती आरडाओरडा करत होती आणि यानंतर तिने पोबारा केला। या संपूर्ण प्रकारामुळे मंत्रालयाचीच सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचं चित्र जे आहे ते आता पाहायला मिळतंय। चर्चा जी आहे ती याच अनुषंगाने सुरू झालेली आहे। मंत्रालय सुरक्षा विभागाकडून या महिलेचा शोध जो आहे तो सध्या सुरू आहे। पोलीस सुद्धा शोध घेत आहेत। तर 6व्या मजल्यावर आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य काल संध्याकाळी जो प्रकार घडलेला होता ती आणि त्याच्यानंतर आता 6व्या मजल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। फडणवीसांच्या नावाची पाटी या महिलेनं काढली, फेकून दिली, तिने आरडाओरडा केला, पोबारा करून ती निघून गेली। मात्र त्यावेळेला यंत्रणा या नेमक्या कुठे होत्या असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयामध्ये नासधूस या ठिकाणी करण्यात आली आणि फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, घटना असल्याचं कळतं आहे। एक महिला मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरती आलेली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाजवळ तिने राडा घातलेला आहे। त्यांची नेमप्लेट जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना काढून फेकण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पाहिले तर तिथे मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या केबिनच्या बाहेर जो आहे तो तैनात केल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक पोलीस कर्मचारी सध्या 6व्या मजल्यावरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या समोर आहेत आणि आतमध्ये कोणालाही सहसा प्रवेश दिला जात नाहीये। मात्र ही तोडफोड करणारी किंवा नेमप्लेट काढून फेकणारी महिला नेमकी कोण आहे हा प्रश्न अजून सुद्धा निर्माण झालेला आहे। सध्या पोलीस या सगळ्याची चौकशी करतायत। मात्र 6व्या मजल्यावरची दृश्य आपण पाहतो की अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते इथे बंदोबस्ताला लावण्यात आलेले आहेत। आतमध्ये जिथे हा प्रकार घडला तिथपर्यंत कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये। मात्र मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता आतमध्ये जिथे हा सगळा प्रकार घडलेला होता तिथे अनेक पोलीस कर्मचारी सध्या बंदोबस्ताला उभे आहेत आणि ही तोडफोड करणारी नेमकी महिला कोण आहे, तिला कसा प्रवेश मिळाला किंवा कोणत्या कामासाठी म्हणून ती इथे आलेली होते आणि कोणत्या उद्देशानं हे सगळं घडलेलं आहे या सगळ्याची चौकशी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून सध्या तरी सुरू आहे। व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर समोर आल्यानंतर पोलिसांनी यामध्ये तपासाला सुरुवात केलेली आहे। काल संध्याकाळचा हा प्रकार असल्याचं कळतं आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय की पुढच्या बाजूला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन असं जिथे लिहिलेलं आहे त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या केबिनच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर काही जणांनी याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केलं। मात्र हा सगळा प्रकार घडत असताना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या बाहेर अशा पद्धतीने गंभीर प्रकार घडणं हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं जातं आणि सध्या आपण पाहतोय
पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जिथे ही सगळी तोडफोड झाली तो सगळा परिसर जो आहे तो पोलीस बंदोबस्तामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आतमधून त्या केबिनकडे जाण्यासाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे 6व्या मजल्यावरचं तिथे सुद्धा हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे ही तोडफोड करणारी महिला नेमकी कोण आहे, ती पास घेऊन आतमध्ये आलेली होती का, कसा प्रवेश मिळाला आणि त्यानंतर कुठल्या कामासाठी म्हणून मंत्रालयामध्ये आलेली होती, त्याचबरोबर तिला या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरपर्यंतचा ऍक्सेस नेमका कसा देण्यात आलेला आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या निर्माण झालेले आहेत। मात्र या सगळ्या प्रश्नांची चौकशी करून त्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी ही आता पोलिसांकडे सोपवण्यात आलेली आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या हद्दीमध्ये मंत्रालय येतं आणि त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून या सगळ्याची चौकशी सुरू आहे। त्या महिलेवरती गुन्हा सुद्धा दाखल होऊन पुढची जी काही रीतसर कारवाई आहे ती सुद्धा होणं अपेक्षित आहे। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय की माननीय उपमुख्यमंत्री यांचे दालन असं जिथे लिहिलेलं आहे त्याच्या अगदी डाव्या बाजूलाच ही केबिन आहे आणि तिथे असणारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी नेमप्लेट आहे ती त्या महिलेने काढलेली होती आणि त्यानंतर खाली जमिनीवरती फेकलेली होती आणि एक मोठा राडा या सगळ्या परिसरामध्ये व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार करणारी ही महिला नेमकी कोण आहे असा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। मात्र 6व्या मजल्यावरती सध्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आणि पुढच्या बाजूला अगदी डाव्या बाजूला जरी पाहिलं तरी सुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो आतमध्ये तैनात केल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या हे मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतो, इथून सुद्धा सहजासहजी कोणाला प्रवेश दिला जात नाही। जे स्टाफ आहेत किंवा दररोजचे येणारे जे काही चेहरे आहेत त्यांनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर या सगळ्या प्रकाराकडे मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती अशा पद्धतीने एखादी घटना घडणं हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं जातं आणि त्यामुळे मंत्रालयात आलेली ही महिला नेमकी कोण आहे किंवा कुठल्या उद्देशाने ते आलेले होते आणि कुठल्या रागाच्या भरामध्ये हे सगळं तिने केलेलं आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या तरी निर्माण झालेले आहेत। त्या सगळ्यावरती पोलिसांकडून कारवाई होणं अपेक्षित आहे। त्या पद्धतीचा तपास किंवा प्राथमिक चौकशी जी आहे ती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।